माझ्यासोबत राजकारणामध्ये दगाफटका झाला असा एक मोठा आणि गंभीर आरोप भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेला आहे। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। मला राजकारणामध्ये वनवास मिळाला असं सुद्धा पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। दगाफटका झाला, वनवास मिळाला, पण कार्यकर्त्यांचं प्रेम मात्र वाढलं। बीडमधल्या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलंय। राजकारणामध्ये माझ्यासोबत दगाफटका झाला आणि यामुळे जनतेचं माझ्यावरचं प्रेम मात्र वाढलं, त्यामुळे या दगाफटक्याचा फायदा झाला असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। आताची मोठी राजकीय घडामोड आपण बघतोय। एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे पंकजा मुंडे यांनी। माझ्यासोबत राजकारणामध्ये दगाफटका झाल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं हे मोठं वक्तव्य आपण बघतोय। मला राजकारणामध्ये वनवास मिळाला असं सुद्धा पंकजा मुंडेंनी म्हटलंय। सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या उदरामध्ये, लोकांच्या हृदयामध्ये राहत नाही। वनवास झाला राजकारणात, दगा झाला, फटका झाला, पण तो कशासाठी झाला? एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे करण्यासाठी झाला। माझा तोटा झाला की फायदा झाला? आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा 10 पट जास्त लोक प्रेम करायला लागले, 10 पट जास्त लोक विश्वास करायला लागले। हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे। तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य आपण बघतोय। या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि भाषणाच्या वेळी बोलताना त्यांनी आपल्या मनामधली खदखद बोलून दाखवलेली दिसतेय। माझ्यासोबत राजकारणामध्ये दगाफटका झाला असं त्यांनी म्हटलंय। खरं तर गंभीर असं हे वक्तव्य आहे। मला राजकारणामध्ये वनवास मिळाला असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं हे मोठं वक्तव्य आपण बघतोय। दगाफटका झाला, मात्र यामुळे जनतेचं प्रेम वाढलं। मला राजकारणामध्ये वनवास मिळाला आणि राजकारणामध्ये माझ्यासोबत दगाफटका झाल्यामुळे जनतेचं माझ्यावरचं प्रेम वाढलं असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर महत्त्वाचं आणि तितकंच मोठं वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं। एक मोठा आरोप खरं तर याला म्हणायला हवा। गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे आपल्या मनामधली खदखद वारंवार बोलून दाखवताना दिसतात। भाजपकडून यावरती मात्र पांघरुण घातलं जातं। पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी हा एल्गार केलेला आहे, महत्त्वाचं वक्तव्य केलंय। आणि या सगळ्याविषयी बोलूयात। पुढारी न्यूजचे कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आपल्या सोबत आहेत। भोईटे सर, एक मोठं वक्तव्य, खरं तर गंभीर असं वक्तव्य, एका पद्धतीचा आरोपच पंकजा मुंडे यांनी केलाय। मनामध्ये साचून राहिलेली खदखद पुन्हा एकदा वरती आलेली दिसतेय। मला असं वाटतं यामिनी, खदखद या शब्दाच्या जोडीला मगाशी तुम्ही आरोप हा शब्द जो वापरला तो सुद्धा योग्य म्हणावा लागेल। त्याचं कारण असं आहे की सातत्यानं, म्हणजे त्या सत्तेत होत्या, मंत्रीपदी होत्या, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांचा धक्कादायक असा जो पराभव झाला त्यांचेच बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून, त्यानंतर सुद्धा सातत्यानं त्या वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या व्यासपीठांवर याविषयी बोलत आल्यात, मनातली खदखद मांडत आल्यात। मात्र यावेळी त्या कुठे बोललेल्या आहेत? तर भाजपाचं गाव चलो अभियान सुरू आहे, त्यांचा मागचा फलक जर पाहिला तर त्यावर 11 फेब्रुवारी ही तारीख सुद्धा आहे। ताजं वक्तव्य बीड जिल्ह्यात जेव्हा भाजपाला लोकांपर्यंत जायचंय त्यावेळी त्या बोलतायत। आणि पुन्हा त्या राजकीय नेत्या आहेत, मुरब्बी आहेत, अगदीच काय उथळपणे वागत नाहीत। त्यांनी एकदा सत्तेवर असताना, सत्ता आल्यानंतर भाजपाची 2014 नंतर पुण्यात मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं वक्तव्य केलेलं। आणि त्यानंतर काही त्यांच्या बाबतीत त्याच्या घडामोडी सुरू झाल्या, तर आतापर्यंत त्यांची पाठ सोडत नाही असं त्यांचे समर्थक सांगतात। त्यांचा म्हणजे इशारा असतो की त्यांनी सत्तापदाची अपेक्षा बाळगली त्यामुळे घडलं। आताच्या त्या वक्तव्यात त्यांनी जे म्हटलंय, ज्यामुळे मी तुम्ही वापरलेला आरोप हा शब्द योग्य असं म्हणतोय, त्याचं कारण असं आहे की खदखदच्याही पुढचा भाग यात आहे। एकीकडे ते आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, म्हणजे तेवढं मुरब्बी पण ते दाखवत आहेत की कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करतात आहे की काही झालं तरी चालेल, मात्र हिंमत हरायची नाही, हा मेसेज त्या देताना दिसतात। मात्र काय म्हणतात त्या स्वतःचं उदाहरण देतात आहे ना की राजकारणात वनवास झाला, दगाफटका झाला, आणि तो कशासाठी झाला, इथपर्यंत खदखद आहे, तो कशासाठी झाला? तर तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता यासाठी तो झाला। म्हणजे तुमचं जर माझ्यावर प्रेम नसतं, मी जर लोकनेता नसती, लोकांचं प्रेम मिळवत नसती,
तर मला माझ्यावर राजकारणात वनवासात जायची वेळ आली नसती, दगाफटका झाला नसता, असंच पंकजा मुंडे अप्रत्यक्षरित्या आरोप करतायत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. निवडणूक तोंडावर आलेली असताना आता त्या का बोलतात आहेत त्याचा संदर्भ राज्यसभेच्या उमेदवारांची जी चर्चा सुरू आहे सध्या यामिनी, त्यात आपल्याला मिळतो. त्या उमेदवारांच्या चर्चेमध्ये आतापर्यंत तरी पंकजा मुंडेंचं नाव आघाडीवर आहे असं दिसलेलं नाही. नारायण राणे, मुरलीधर वगैरेंची नावं ही चर्चेत दिसतात, तर त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल. त्याचबरोबर नवे काही चेहरे असतील, मात्र अद्याप पंकजा मुंडे या उमेदवार असतीलच असं काही दिसत नाहीये. त्यामुळे स्वाभाविकच खटखट पुन्हा एकदा बाहेर आला आणि ती आरोपात सुद्धा बदललेली दिसते. हो, बोईटे सर, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. तुम्ही असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा जोडले गेलेले आहेत. अंबादासजी, एक मोठा आरोप पंकजा मुंडे यांनी केलेला आहे. माझ्यासोबत राजकारणामध्ये दगाफटका झालाय असं त्यांनी म्हटलंय आणि त्यामुळे मला राजकारणामध्ये वनवास सुद्धा पत्करावा लागला असं त्यांनी म्हटलंय. मला पंकजाताईंचे वक्तव्य काही चुकीचे असं मला वाटत नाही. कारण ज्या पद्धतीनं इकडे मराठवाड्यात चर्चा विधानसभेला त्यांच्याच लोकांनी त्यांच्या विरोधात काम केल्याच्या बातम्या येतात. मला सत्यता माहिती नाही, पण अशी बातमी ती ज्या उमेदवार जे राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे निवडून आले त्यांना मोठ्या प्रमाणावर रसद भाजपातूनच पुरवली गेली अशा प्रकारची माहिती आहे. याच्याचं कन्फर्मेशन काही मलाही माहिती नाही. पण भारतीय जनता पार्टीत का पंकजाताई एकट्याच असं नाहीये. एकनाथ खडसेंना तसंच झालं, विनोद तावडेंना तसंच झालं, बावनकुळे सुद्धा कॅबिनेट मंत्री होते राज्याचे, त्यांना सुद्धा तसंच झालं. असे अनेक लोकांचे नाव घेता येईल. आणि मंत्री कोण, नेते कोण, तर विखे पाटील, नारायण राणे असे लोक आता नेते झाले. आणि म्हणून मला असं वाटतं जे मूळ भाजपचे आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला. पंकजाताई बोलतात ते चूक बोलतात अशातला काय, कारण पंकजाताईंना एक मोठा जनाधार आहेच. आणि मग जनाधार असणाऱ्या माणसं काही जणात राजकीय पक्षाला, बऱ्याच राजकीय पक्षाला चालत नसतात, त्यातल्या जास्त भारतीय जनता पार्टीला मुळीच चालत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं त्यांच्यावर अन्याय झालाय. सत्यता त्यांच्या पोटातली गोष्ट ओठातून आली. दानवेजी, तुम्ही असे सोबत राहा. आपल्यासोबत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक बोईटे सर सुद्धा आहेत, ते तुमच्याशी बोलतील. दानवेजी, म्हणजे तुम्ही जी माहिती देताय ती अनेकदा चर्चेत आहेत की कशा पद्धतीनं पंकजा मुंडेंच्या पराभवासाठी सुद्धा त्यांच्याच घरात, त्यांच्याच पक्षातून, त्यांच्या स्वपक्षातूनच कसं काही कारवाया झाल्या. मात्र एक महत्वाचा मुद्दा की सध्या जे काही राजकारण जवळून निघतंय पंकजा मुंडेंच्या बाबतीत जर काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली, मागे सुद्धा हा मुद्दा चर्चेत आलेला, तर तुमच्या पक्षाकडून त्यांच्या स्वागताची पावलं उचलली जातील का? नाही, मला असं वाटत नाही पंकजाताई असं काही पक्ष सोडतील असं मला मुळीच वाटत नाही. पंकजाताई गोपीनाथराव मुंडेंच्या कन्या आहेत. पक्ष त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही पंकजाताई असं कोणतंही पाऊल उचलतील. नाही, भाजपाशीच एकनिष्ठ राहतील असं मला तरी 100% वाटतं. कारण कालच पंकजाताई आणि मी विमानतळावर बऱ्याच वेळ लॉबीमध्ये गप्पा मारत बसलो होतो, तर मला त्याच्यातून जाणवलं असं कधी पक्षाच्या विषयी विरोधात तर कधी काही 0% सुद्धा त्यांच्या भावना नाहीये. पण असं बोलत असतात, त्याला काय बोललं म्हणून काय लगे फार मोठं झालं. पंकजाताई एक उत्स्फूर्त पोटात एक ओठात एक असणाऱ्या नेत्या नाहीये. जे काही पोटात ते स्पष्टपणे बोलणाऱ्या आहेत आणि त्या पद्धतीने त्या बोललेल्या दिसतात. परंतु मला नाही वाटत भारतीय जनता पार्टीशी त्या कुठेही बाजूला होतील आणि दुसऱ्या पक्षाचं मला मुळीच वाटत नाही. पण सातत्यानं ती जे खतखत व्यक्त करतात कुठे ना कुठे समर्थकांवर त्याचा परिणाम होतो. तिथूनही एक दबाव येताना दिसतो अनेकदा. त्यातून पुढे काही वेगळ्या घडामोडी घडतील न घडतील, अर्थात पंकजा मुंडेंच्या पक्षनिष्ठेबद्दल काही मात्र शंका नाही, पण आताही त्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठीच त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. मात्र त्यातून खदखदच नाही, एक आरोप सुद्धा आहे की लोकांचं समर्थन मला आहे, तुमचं प्रेम मला अपार लाभतंय आणि त्यामुळेच मला राजकीय वनवास आणि इतर दगाफटका सुद्धा झालेला आहे. यातून काय अर्थ काढायचा? हे कसं पंकजाताई बोलले का त्याची न्यूज होत असते. आता असं लोक बऱ्याच वेळेस सगळ्याच पक्षाचे थोडं तशाच पद्धतीनं बोलत असतात, पण त्याचं काही मीडिया त्याच्याकडे लक्ष नसतं. पंकजाताई काही बोलतात त्याच्याकडे निश्चित मीडियाचं लक्ष असतं आणि त्यामुळं एक त्यांच्या या सगळ्या अशा बोलण्याचं बाहेर येत असतं. त्या बोलत असतात, ते मी सांगितलं नाही, त्या मुक्तपणे बोलतात. त्या काय असं
वेगळं किंवा पोटात एक ठेवतात नंतर बोलतात वेगळं असं काही करत नाही. गोपीनाथरावांच्या त्या कन्या आहेत तेव्हा मला वाटत नाही असं काही एक उत्स्फूर्तपणे मराठवाड्यातले लोक जसे मनसोक्त बोलत असतात असे फार काही वरून एक आणि आतून एक असं काही दाखवत नसतात तसे ते बोलतात. धन्यवाद. थँक्यू. तर ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय. माझ्यासोबत राजकारणामध्ये दगाफटका झाल्याचा एक मोठा आरोप भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेला आहे आणि मला राजकारणामध्ये वनवास मिळाला असं सुद्धा पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. आणि याविषयी बोलण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत. विद्याताई, पंकजा मुंडे यांनी एक मोठा आरोप केलेला आहे. राजकारणामध्ये माझ्यासोबत दगाफटका झाला, मला राजकीय वनवास पत्करावा लागला असं त्या म्हणतात. नाही, बरोबर आहे ना. त्यांचं विधान जे आहे तो दगा भाजपनेच दिलेला आहे, फटका पण भाजपनेच दिलेला आहे. कारण त्या भाजपच्या ओबीसीचे मोठे नेते गोपीनाथजी मुंडे यांच्या त्या कन्या आहेत आणि त्यांना ज्याप्रमाणे भाजपने पक्षात स्थान दिलं पाहिजे होतं ते त्यांना दिल्यासारखं वाटत नाही. त्यांना कायम डावलल्याची त्यांची मानसिकता आहे आणि ती कशामुळे तयार झाली आहे ह्याचाही विचार केला पाहिजे की त्यांना वेळोवेळी आश्वासनं देण्यात आली परंतु त्यांचं पालन झालेलं नाही आणि त्यामुळे त्या नाराज होणं स्वाभाविक आहे. आणि त्यांनी आपली नाराजी उघड उघड 2-4 वेळा बोलून दाखवलेली आहे परंतु पक्षश्रेष्ठी त्यांचे जे आहेत त्याचा काही निर्णय घेताना आपल्याला दिसत नाहीये. आता राज्यसभेसाठी त्यांचं नाव आपण बघितलेलं आहे. आता त्या जेव्हा त्यांना राज्यसभा मिळेल तेव्हा किंवा कुठली पदं मिळतील तेव्हा त्यांना त्यांचं सॅटिस्फॅक्शन होईल. परंतु आज तरी त्यांच्यावरती अन्याय झाल्याची भावना त्यांची आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी निश्चितच तथ्य असणार आहे. त्यांना अंतर्गत त्यांच्या पक्षांतर्गत त्यांची जे काय चालू असेल पाय खेचणं ते त्यांचं त्यांनाच माहिती. त्यात असं जाहीरपणे बोलू शकत नाही पण त्यातनच ही नाराजी त्यांनी व्यक्त केलेली दिसते. बरं, आपल्यासोबत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर सुद्धा आहेत. विद्याताई, ते तुमच्याशी बोलतील. विद्यार्थी एकंदरीतच जे दिसतंय की तुम्ही सुद्धा म्हणताय मगाशी अंबादास जे सुद्धा म्हणाले मात्र पंकजा मुंडेंच्या पक्षनिष्ठेचा सुद्धा तेवढाच गौरव केला जातो की त्या एवढ्या विपरीत सर्व प्रतिकूलता असताना सुद्धा पक्षाच्या विरोधात मात्र कधी जाताना दिसत नाही. त्याचं कौतुकही होतं. मात्र आताची जी निवडणूक आहे येती निवडणूक त्या निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीनं भले ते कार्यकर्त्यांना आपण निगेटिव्ह मोटिवेशन म्हणतो तसं की कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी कितीही काही झालं तरी पक्षाचा तुमचा फायदाच होतो असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल. मात्र त्यात खतखत तेवढंच नाही तर लोकांचं प्रेम आहे, अलोट प्रेम आहे, अपार समर्थन आहे आणि त्यामुळेच मला दगाफटका होतोय, वनवास पत्करतोय हा आरोप मानायचा का? हा खूप गंभीर आरोप आहे खरं तर. नाही, हा आरोप गंभीरच आहे परंतु त्या आरोपाची गांभीर्याने दखल भाजपचे पक्षश्रेष्ठी किंवा देवेंद्र फडणवीस घेताना दिसत नाहीये. उघड उघड पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये मतभेद हे आपण सगळ्यांनी बघितले काही वर्षापूर्वी. मी स्वतः सभागृहात असताना सुद्धा हे जाणवलं होतं. त्यावेळेस त्या मिनिस्टर होत्या पण नंतरच्या त्या निवडणूक हरल्यानंतर त्यांची जी पिछेहाट करण्यात आली पक्षातनं आणि त्यांना जे मानाचं स्थान त्यांना अपेक्षित होतं ते देताना आपल्याला पक्षश्रेष्ठींनी दिसलेलं नाहीये. आणि त्यांच्या मान सन्मान किंवा त्यांना जी लोकांचं जे प्रेम मिळतंय ते अर्थातच गोपीनाथजी मुंडे यांच्या जो समर्थक मोठ्या संख्येने आहे त्यांची आजही निष्ठा गोपीनाथजी मुंड्यांबरोबर आहे आणि नंतर त्यांच्या दोन्ही लेकींसाठी प्रत्येक वेळेस मतदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केलेलंही आपल्याला दिसतंय. परंतु मतदारांची जरी इच्छा असली तरी पक्षश्रेष्ठींची इच्छा असणं आवश्यक असतं. तर त्यांना कुठले नेते डावलतायत, कशासाठी डावलतायत, महाराष्ट्रामध्ये का म्हणून अशा प्रकारे त्यांना वागणूक मिळते आणि ह्याचं त्यांना अनुभव येत असेल परंतु तसं जाहीररित्या बोलणं हे शक्य नसल्यामुळे त्या हे सगळं सहन करतायत असं मला वाटतं. 2-4 वेळा त्यांनी ते उफाळून आल्यानंतर ती नाराजी व्यक्त केली होती परंतु त्या नाराजीतनं कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाचा पर्याय शोधणं हे ते चर्चा होत होती परंतु त्यांनी तसं अजून केलेलं नाहीये. आता राज्यसभेसाठी त्यांचं नाव येतंय, बघूया राज्यसभेवर त्यांची वर्णी लागते का म्हणजे त्यांची नाराजी दूर होईल.
नाहीतर मग पुढच्या निवडणुकांमध्ये त्या कुठून निवडणुका लढवतात, काय लढवतात, पक्ष त्यांना कशा प्रकारे सहाय्य करतो का त्यांचे पाय खेचण्याचं काम पुन्हा होतं, हे आपल्याला बघायला मिळेल. अगदी खूप खूप धन्यवाद विद्याताई, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी. तर आपण बघतोय पंकजा मुंडे यांनी गंभीर आरोप केलेला आहे, त्याबद्दलचं त्यांचं वक्तव्य. राजकारणामध्ये दगाफटका झालेला आहे असं त्यांनी म्हटलंय. मात्र राजकारणामधला हाच दगाफटका झाल्यामुळे एक फायदा झाला, ते म्हणजे लोकांचं माझ्यावरचं प्रेम वाढलं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं दिसतंय.